नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विषयी आपण माहिती बघितली. आता आपण त्यामधले सॉल्व एक्झाम्पल बघूयात. चला तर सुरुवात करू. पहिलं एक्झाम्पल, ॲन ॲथलीट इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. एक ॲथलीट आहे, तो रनिंग करतोय सर्क्युलर ट्रॅकमध्ये आणि रनिंग करताना त्याचं जे डिस्टन्स आहे हे आहे 400 मीटर आणि त्याने ते कवर केलं आहे 25 सेकंदमध्ये. बिफोर द रिटर्निंग दिस ओरिजिनल पोझिशन, नंतर तो ओरिजिनल पोझिशनवर आला आणि नंतर आपल्याला त्याचं ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. समजा एक ॲथलीट आहे. हा जो ॲथलीट आहे, हा ॲथलीट सर्क्युलर ट्रॅकनं काय करतोय, रनिंग करतोय. याचं जे डिस्टन्स आहे हे आहे 400 मीटर आणि 400 मीटर असल्याच्या नंतर तो जो कवर करतोय तो करतोय 25 सेकंदात आणि 25 सेकंदात करतोय. तर या ए पॉईंट आणि नंतर तो त्याच पॉईंटवर बी पॉईंटवर तो येतो. म्हणजे त्याचा ए पॉईंट आणि बी पॉईंट कसा आहे, सेम आहे आणि आपल्याला ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. मग ॲव्हरेज स्पीडचं फॉर्म्युला टोटल डिस्टन्स कवर अपॉन टोटल टाईम टेकन. टोटल डिस्टन्स कवर किती केलं आहे, 400 आणि टोटल टाईम किती केला आहे, 25. जर 25नं 400ला जर डिवाईड केलं तर उत्तर किती येते, 60 मीटर पर सेकंद. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर काढायची झाली तर टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. आता डिस्प्लेसमेंट जर बघितलं तर डिस्प्लेसमेंट ए पॉईंटपासून तर बी पॉईंटला डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. आपण आधी बघितलं आहे डिस्प्लेसमेंट सर्कलला जर आपण त्याच पॉईंटला आलो किंवा शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स असेल तर डिस्प्लेसमेंट किती असतं, 0 असतं. म्हणून डिस्प्लेसमेंट घेतलं 0 आणि टाईम घेतला आहे 25. 25नं 0 जर डिवाईड केलं तर उत्तर किती येतं, 0 मीटर पर सेकंद. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती आली, 0 मीटर पर सेकंद. त्यानंतर एक्झाम्पल दुसरं, ॲन एरोप्लेन टॅक्सीज ऑन अ रनवे फॉर 30 सेकंद विथ ॲन ॲक्सेलरेशन 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बिफोर टेकिंग ऑफ हाऊ मच द डिस्टन्स वूड हॅव द कवर ऑन द रनवे. आता काय झालं आहे, एक रनवे आहे. या रनवेवर एक एरोप्लेन काय होते तर टेक ऑफ होते. ज्यावेळेस ते टेक ऑफ होते त्यावेळेस इथपासून तर बिफोर द टेकिंग ऑफ म्हणजे टेक ऑफ होण्याच्या अगोदर तो जो रनवे आहे तो किती सेकंदात पार करतोय तर 30 सेकंदात पार करतोय. आणि त्याला जो ॲक्सेलरेशन आहे हे ॲक्सेलरेशन किती आहे, 3.2. म्हणजे तुम्हाला ॲक्सेलरेशन दिलं 3.2 मीटर पर सेकंद, टाईम दिला आहे तुम्हाला 30 सेकंद आणि तुमची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे पहिल्यानं किती असेल, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. मग जसं जसं फोर्स त्याला अप्लाय झाला तसं तसं तो जे एरोप्लेन आहे समोर गेलं. म्हणजे न्यूटनचा कितवा नियम, दुसरा नियम. न्यूटनचा दुसरा नियम आपण इथं टाकला. यस इज इक्वल टू म्हणजे डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, यस इज इक्वल टू UT प्लस 1/2 ATचा स्क्वेअर इज इक्वल टू इथं 0 मल्टिप्लाइड बाय इनिशियल व्हेलॉसिटी 0, टाईम किती आहे 30 प्लस 1/2 इंटू ॲक्सेलरेशन 3.2 इंटू 30चा स्क्वेअर. आता ज्यावेळेस आपण 30चा स्क्वेअर केला, जर याला आपण सोडवलं तर सोडवल्याच्या नंतर काय येतं बघा, हे जे आहे हे झालं 0, हे आहे हे झालं 0. म्हणजे उरलं काय फक्त 1/2 इंटू 3 पॉईंट, हे झालं 900. याला आपण 900 करू, 900 झालं. 900नं या जर 900ला भागलं तर इथं किती उरलं, 450. इथं उरलं 450 आणि 450 मल्टिप्लाइड बाय जर आपण 3.2 केलं, 450 3.2 मल्टिप्लाइड बाय इकडं जर आपण 450 जर आपण इकडं केलं
450 जर केलं तर इथं जे आहे ते किती येतं 1400 मीटर जे आहे ते 1400 मीटर आपल्याला येतं. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल, अ कांगारू कॅन जम्प इन 2.5 मीटर व्हर्टिकली, व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ कांगारू. कांगारूची इनिशियल व्हेलॉसिटी काढायची आहे. तर काय झालं, कांगारू जे आहे ते कांगारूनं काय केली, जम्प केली आणि जम्प केल्याच्या नंतर त्याची जी हायेस्ट हाईट आहे, ही जी हायेस्ट हाईट आहे ही किती आहे 2.5 मीटर आहे. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी काढायची. म्हणजे ॲक्सेलरेशन तुम्हाला दिले 9.8 मीटर पर सेकंद, डिस्प्लेसमेंट दिले 2.5 मीटर, व्हेलॉसिटी दिली तुम्हाला 0 आणि इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची. जर कांगारू वरती जात असेल तर कांगारू वरती जर जम्प करत असेल तर ॲक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटी किती असते, मायनस असते. म्हणजे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. मग v² किती आहे 0, इनिशियल व्हेलॉसिटी काढायची 2 इंटू -9.8 इंटू 2.5 म्हणजे निगेटिव्ह साईन इज यूज टू द ॲक्सेलरेशन इन द डायरेक्शन ऑफ अपोजिट दॅट व्हेलॉसिटी. आपण निगेटिव्ह साईन याच्यासाठी वापरलं की व्हेलॉसिटी काय आहे, अपोजिट आहे. म्हणून v² v झालं 0, u² इज इक्वल टू ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येतं आहे 49 आणि हे जे 49 आहे 49 इकडं मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल. म्हणजे u² इज इक्वल टू 49 आणि 49चं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर ते येतं u इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंद. हे झालं तुमचं उत्तर. त्यानंतर चौथं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, अ मोटरबोट, एक मोटरबोट आहे, स्टार्ट फ्रॉम द रेस्ट. ज्यावेळेस ती रेस्ट होती त्यावेळेस तिचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, इफ वी अटेन द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंद इन 5 सेकंद, कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन काढायचं आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0, व्हेलॉसिटी किती आहे 15 मीटर पर सेकंद, टाईम किती दिला आहे 5 सेकंद आणि ॲक्सेलरेशन काढायचं. सरळ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. फायनल व्हेलॉसिटी 15 मायनस 0 अपॉन 5 हे आलं 3 मीटर पर सेकंद. हे आलं ॲक्सेलरेशन. आणि काय काढायचं आहे, डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. म्हणजे डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तो काढायचा आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². s इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0, टाईम दिला आहे 5 प्लस 1/2, ॲक्सेलरेशन आत्ताच काढलं आहे आपण 3 इंटू 5चा स्क्वेअर. हे झालं 0 आणि 5चा स्क्वेअर किती झालं 25 आणि 25 त्रिक किती झालं 75. हे झालं 75 डिवायडेड बाय जर 2 केलं तर 75 डिवायडेड बाय 2 केलं तर किती उरतं 37.5 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे 37.5 मीटर असं आहे. आता न्यूटनचे काही नियम आहेत, न्यूटनचे काही लॉ आहेत. न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो आहे इनर्शिया. दुसरा जो आहे फोर्स आणि डिस्टन्स हे एका डायरेक्शन नसतं, आपण त्याला मोमेंटम म्हणतो. आणि थर्ड जो असतो तो असतो ॲक्शन अँड रिॲक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला न्यूटनचा पहिला नियम सांगितला आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही न्यूटनचे लॉ सांगितले. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाऊट अप्लायन्स ऑफ फोर्स. एखादा ऑब्जेक्ट जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो पुढे जात नाही, हा पहिला. दुसरं, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. जेवढ्या फोर्सनं आपण बुक टेबलवरून उचलतो तेवढ्याच फोर्सनं आपण तो टेबल उचलू शकत नाही. फोर्स ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन द ब्रँचेस आर सेकन. एखाद्या ब्रँचेसवरून एखाद्या फांदीवरून ज्यावेळेस फळ खाली पडतं त्यावेळेस. अँड इलेक्ट्रिक फॅन इट कीप ऑन द रोटेटिंग फॉर द सम टाईम. ज्यावेळेस आपण काय करतो फॅनचं बटन बंद केलं तरीसुद्धा जो फॅन आहे तो फॅन काही वेळा काय होतो फिरतो. म्हणजेच काय, इफ यू लुक द रिझन फॉर अबोव, वरती जर आपण जर बघितलं वरती एक्झाम्पल तर रिअलाइज दॅट, आपल्याला रिअलाइज होते ऑब्जेक्ट हॅव सम इनर्शिया. हे सगळेच्या सगळे कशाची उदाहरणं आहेत इनर्शियाचे. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास. इनर्शिया कशाच्या रिलेटेड आहे मास ऑफ द ऑब्जेक्टच्या. म्हणून न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राईब द व्हेरी प्रॉपर्टी
अँड इज देअर फॉर ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजे पहिला जो नियम आहे तो नियम काय आहे? इनर्शिया आहे, न्यूटनचा पहिला नियम. त्यानंतर बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स. बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स, जर तुम्ही टग ऑफ वॉर खेळाले असतील तर ज्यावेळेस तुम्ही टग ऑफ वॉर खेळता त्यावेळेस मध्ये जे आहे मध्ये एक पॉईंट असतो आणि इकडं 3 व्यक्ती जर समजा तुम्ही ठेवले आणि इकडंसुद्धा तुम्ही 3 व्यक्ती ठेवले आणि दोघांचं जर फोर्स सारखा असेल तर हा जो मधला पॉईंट आहे हा मधला पॉईंट शिफ्ट होत नाही. पण जर इथं एक व्यक्ती परत जर तुम्ही वाढवला तर मात्र हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या डायरेक्शननं काय होईल? शिफ्ट होईल. म्हणजे फोर्स ज्या बाजूनं जास्त असेल त्या बाजूनं हा जो पॉईंट आहे हा पॉईंट शिफ्ट होईल. याचा अर्थ हे काय होईल? अनबॅलेन्स होईल. आणि बॅलेन्स म्हणजेच काय? इकडून पण सारखा फोर्स आणि इकडून पण सारखा फोर्स आणि हा पॉईंट ज्यावेळेस शिफ्ट होणार नाही त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? बॅलेन्स फोर्स असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन दिली आहे. अन ऑब्जेक्ट इज कंटिन्युअस टू रिमेन्स रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on in. जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय करत नाही तोपर्यंत ते अनबॅलेन्स होणार नाही. मग व्हेन अन ऑब्जेक्ट इट रेस्ट इज युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन डज नॉट मीन्स दॅट नो फोर्स ॲक्ट ऑन इट. पण जर फोर्स तुम्ही त्याच्यावर अप्लाय केला नाही, ॲक्च्युअली देअर आर द नंबर ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन इट बट दे आर कॅन्सल अनदर इच अदर. जर दोन्हीकून आणि नेट फोर्स इज 0, दोन्हीकून जर फोर्स सारखाच असेल तर मात्र ते एकमेकाला काय करतील? कॅन्सल करतील. तो फोर्स एकमेकाला कॅन्सल करेल आणि तो तिथं जे नेट फोर्स असणार आहे तो किती असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ इनर्शिया. आणि इनर्शियाचे सगळेच्या सगळे एक्झाम्पल हे कुठे येतात? न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये येतात. इन इनॅबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंज इज रेस्ट मोशन ऑफ ऑन इट्स ओन इट द एक्सप्लेन द अनबॅलेन्स फोर्स विच cause the change in the state of an object rest or in uniform motion. आणि खाली हे महत्त्वाचं आहे. All instances of inertia are example for Newton first law of motion. म्हणजे सगळेच्या सगळे इनर्शियाचे जे काही एक्झाम्पल असतील ते न्यूटनच्या कितव्या नियमामध्ये येतात? पहिल्या नियमामध्ये येतात. त्यानंतर न्यूटनचा सेकंड लॉ. न्यूटनचा सेकंड नियम काय म्हणतो? मोमेंटम. जर तुम्ही तुमच्या मित्राला काय केलं, एक प्लॅस्टिकचा बॉल आणि एक रबराचा बॉल जर सेम हाईटला जर फेकला तर कोणता बॉल तुम्हाला कॅच घेण्यासाठी इझी जाईल? तर ऑब्वियसली रबरचा बॉल तुम्हाला काय जाईल? इझी जाईल. कारण प्लॅस्टिकचा बॉल ज्यावेळेस वरतून आपण टाकतो त्यावेळेस त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत असतात आणि याचं जो मास आहे याचं मास जास्त असल्यामुळं तो बॉल रबरचा बॉल कॅच घ्यायला कसा जातो? इझी जातो. आस्क युअर फ्रेंड. जर तुमच्या मित्रांना तुम्ही म्हणलं की तुमच्याकडे एक बॉल काय करा, एक स्लो स्पीडनं फेका आणि कॅच घ्या आणि नंतर पुन्हा तोच बॉल हाय स्पीडनं फेका आणि नंतर कॅच घ्या, तर तुम्हाला हाय स्पीडनं फेकलेला जो बॉल आहे तो तुम्हाला कॅच घेता येणार नाही. पण स्लो फेकलेला बॉल तुम्हाला काय घेता येईल? तर त्याची कॅच तुम्हाला घेता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं momentum. The effect of one object is to stick another object depend upon both on the mass of the form object and velocity. This is means that the effect of an force is depend upon the property related to the both mass and velocity. जर दोन ऑब्जेक्ट एकमेकावर आदळले तर ते रिलेटेड असेल कोणाला? तर त्याच्या मासवर आणि त्याच्या व्हेलॉसिटीवर. ऑफ अन स्टिकिंग ऑब्जेक्ट इज प्रॉपरली वॉज टर्म इन अ मोमेंटम. मग आपण त्याला काय म्हणतो? मोमेंटम म्हणतो. मोमेंटमची इथं काय दिलेली आहे? तर डेफिनेशन दिलेली आहे. काय आहे? द मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे P इज इक्वल टू M इंटू V. द मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी याच्यामधला डिफरन्स काय बघा. व्हेक्टर क्वांटिटी जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी बदलते, पण स्केलर क्वांटिटी जी आहे ती स्केलर क्वांटिटी बदलत नाही. द रेट ऑफ, इकडे बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज द प्रोपोर्शनली अप्लाइड द फोर्स ऑफ द चेंज इज मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे सपोज द इनिशियल वेलॉसिटी U, फोर्स इज F आणि
टाईम इज टी आणि व्हेलॉसिटी बिकम व्ही जर आपण घेतलं, दिस इज द इनिशियल मोमेंटम घेतलं आपण तर एम यू, आणि जर फायनल मोमेंटम आफ्टर टाईम जर घेतलं तर एम व्ही. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जर घेतलं, चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम, तर कोणतं चेंज इन मोमेंटम, तर एम व्ही मायनस एम यू अपॉन टी. एम कॉमन घेतलं आणि इथं व्ही मायनस यू अपॉन टी, आणि आपल्याला माहीत आहे व्ही मायनस यू अपॉन टी हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कशाचा आहे, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला जर असेल तर इथं यम आणि हा इथं काय यम ए. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग जर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असेल आणि जर डायरेक्टली प्रोपोर्शनलचा आपल्याला साईन काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर कोणत्या तरी कॉन्स्टंटनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं, आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काय घेतली, 1 घेतली. म्हणजे एफ इज इक्वल टू के डॉट एम ए, आणि केची व्हॅल्यू काय घेतली 1, म्हणून एफ इज इक्वल टू एम ए. म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय झालं, एम ए झालं. आणि जर दोन्ही फोर्स जर समजा दोन ऑब्जेक्ट आहेत, ते दोन ऑब्जेक्ट एकमेकाला जर धडकले तर इनिशियल जे मोमेंटम असतं दोन्हीचं ते किती असतं, 0. आणि ज्यावेळेस फोर्स ॲक्ट होतो आणि टाईम होतो, त्याला लागणारा जो टाईम असतो, बोथ ऑब्जेक्ट आज लाइटर ऑब्जेक्ट इट स्टार्ट मूव्हिंग द फास्टर दॅन हेवियर ऑब्जेक्ट देन हवेवर फ्रॉम द ऑब्जेक्ट फॉर्म्युला. तिथं जो फॉर्म्युला आपण यूज करतो तो करतो एफ टी, एफ इंटू टी म्हणजे फोर्स इंटू टाईम. आपण तिथं तो अप्लाय करतो. तर त्यानंतर न्यूटनचा जो तिसरा नियम आहे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन. जसं की टेक अ प्लॅस्टिक बोट मेक, एका प्लॅस्टिक बोटला काय करा, तर बॅक साईडला एक होल पाडा, त्या होलमध्ये बलून बसवा आणि तो बलून फिक्स केल्याच्या नंतर त्या होलला काय करा, टाईट करा, आणि त्यानंतर ती जी नाव आहे, ती जी बोट आहे, ती बोट पाण्यामध्ये टाका. त्या बलूनमधून काय होईल, तर हवा रिलीज होईल, आणि हवा कुठं सोडली जाईल, तर हवा ही बॅक साईडला काय होईल, बॅक साईडला ती हवा सोडली जाईल. आणि ज्यावेळेस बॅक साईडला ती हवा सोडली जाईल त्यावेळेस फोर्स या डायरेक्शननं असेल आणि ही जहाज या डायरेक्शननं जाईल. म्हणजे फोर्स आणि डायरेक्शन हे एकमेकाच्या काय असतात, विरोधात असतात. म्हणजेच काय, तर ॲक्शन अँड रिॲक्शन. हवेवर द नेचर फोर्स कॅनॉट अलोन, द नॅचरल फोर्स हा कधीच एकटा येत नाही. द फोर्स कॅनॉट बिटवीन टू ऑब्जेक्ट, तो दोन ऑब्जेक्ट सोबत येतो. म्हणजे फोर्स आर ऑलवेज अप्लाइड्स इन अ पेअर. फोर्स हा कधीही कशाने येतो, तर पेअरनी येतो, जोडीनं येतो. व्हेन द ऑब्जेक्ट इज अप्लाइड द फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट लेटर द ऑब्जेक्ट ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लाय ऑन द फोर्स. पहिला ऑब्जेक्ट जर दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत असेल तर दुसरा ऑब्जेक्टसुद्धा पहिल्या ऑब्जेक्टवर काय करतो, फोर्स अप्लाय करतो. म्हणजेच काय, तर द फोर्स बिटवीन द ऑब्जेक्ट आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. म्हणजे जे फोर्स असतात, जे दोन ऑब्जेक्ट एकमेकावर फोर्स अप्लाय करतात ते ऑलवेज इक्वल आणि कसे असतात, अपोजिट असतात. धिस आयडिया इज एक्सप्रेस इन द न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे द फोर्स अप्लाय बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट, फोर्स ज्यावेळेस फर्स्ट ऑब्जेक्टवर अप्लाय करतो त्यावेळेस त्याला, म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय करतो त्याला म्हणतात ॲक्शन फोर्स, आणि ज्यावेळेस दुसरा ऑब्जेक्ट हा फर्स्ट याच्यावर फोर्स अप्लाय करतो त्याला काय म्हणायचं, रिॲक्शन असं म्हणायचं. म्हणजे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट द रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट इन सायमल्टेनियसली. ते एकामागून एक जे फोर्स आहे ते फोर्स काय करतात, तर ॲक्ट करतात. म्हणजेच एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स आर ॲक्ट सायमल्टेनियसली. मग याच्यात तुम्हाला 4 पॉईंट दिलेले आहेत. हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. पहिला पॉईंट, ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म दॅट एक्सप्रेस इन अ फोर्स. ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हा एक्सप्रेस करतो फोर्सनं. त्यानंतर दीज फोर्स ॲक्ट ऑन अ पेअर. हे फोर्स कधी जोडीने येतात. वन्स फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. तो एकटा कधी येत नाही. आणि तिसरं, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स
ॲक्ट इन सायमल्टेनियसली, ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स एकामागून एक येतात. आणि चौथं, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट ऑन different object, they do not act one the same object and hence cannot cancel each other. ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स एकमेकावर जर आदळले तर त्याचा इफेक्ट कोणीही कॅन्सल करू शकत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो टॉपिक राहिला तो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपलं जो टॉपिक आहे तो पण संपेल आणि आपला चॅप्टर जो आहे तो चॅप्टरसुद्धा आपला संपेल. तर थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. थँक्यू.